या लेक्चरला आपण बघणार आहे न्यूक्लिअर रिएक्टर. ओके, तर न्यूक्लिअर रिएक्टर, हॅलो, हो येतोय सर आवाज. ओके. तर जी डायग्राम आहे ती कशाची, न्यूक्लिअर रिएक्टरचं रिप्रेझेंटेशन केलंय. त्यामध्ये काय दिसतंय, जे आउटर साइडचे जे वॉल दिसतंय बघा, त्यामध्ये असे डॉट, असे स्पॉट दिसत आहे. तर ते आहे कॉन्क्रीट शिल्डिंग. देन त्यामध्ये असे क्रॉस लाईन्स आहे, करेक्ट. त्याला काय म्हटलेलं आहे, एक तर प्रेशर वेसल म्हणू शकतो किंवा रिएक्टर वेसल असं म्हणतो, असं मेन्शन केलेलं असतं. त्यानंतर मध्ये जो बॉक्स दिसतोय, म्हणजे असे लाईनिंग दिसत आहे बघा, बरोबर आहे, ज्या लाईन्स दिसत आहे, तर ते आहे रिफ्लेक्टर्स म्हणजे कशासाठी, तर जे रेडिओ ऍक्टिव्ह रेज असतील किंवा रेडिएशन जे असेल, त्यामुळे जे काय होणार आहे, ते रिएक्शन होत असते. त्यावेळेस ते काय होता, जे काही रिएक्शन मध्ये ते काय होतं, त्याचे जे रेज वगैरे असतील ते काय होतात, साईडला जात असतात. मग ते काय करावं, रिफ्लेक्ट करायचे असतात. त्यासाठी आपण यूज करतो रिफ्लेक्टर्स. देन हे जे आउटर साइड दिसते, ते दिसते बघा, करेक्ट. त्याला काय म्हणतो आपण, मॉडरेटर. मध्ये जे दिसतंय ना असे व्हर्टिकल बार सारखे असे डॉटेड, ते आहे मॉडरेटर. देन त्याच्यामध्ये जे दिसत आहे असं वन लाईन, ते आहे फ्युअल रॉड्स साईडला. आणि जे इथे वर राईट केलेले बघा, कंट्रोल रॉड. सेंटरला काय असतात, दोन कंट्रोल रॉड्स आपण इन्स्टॉल केलेले असतात. ते कंट्रोल रॉड कशासाठी, तर जी रिएक्शन होणार न्यूक्लिअर रिएक्शन, तिला कंट्रोल करण्यासाठी काय करतो आपण, कंट्रोल रॉड. इकडे काय केले, कुलंट नाव जे दिलंय, फर्स्ट वन इज कुलंट इन आणि सेकंड वन इज कुलंट आउट. म्हणजे काय करतो आपण, एका ठिकाणून कुलंट जे आहे, म्हणजे वॉटर किंवा वॉटर जे आहे, ज्याला आपल्याला, ते काय करतो आपण इन करतोय, आणि अदर साइडने काय करतो, तेच वॉटर आउट करतोय. म्हणजे हीट रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करतो, म्हणजेच हीट रिमूव्ह म्हणजे काय, आपल्याला काय करायचं, वॉटरचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये करतो, बरोबर. ओके, आता आपण काय बघतो, न्यूक्लिअर रिएक्टरचे वन बाय वन म्हणजे पार्ट्स बघणार आहे. Okay, parts of a nuclear reactor. A nuclear reactor is an apparatus in which heat is produced due to nuclear fission chain reaction. म्हणजे न्यूक्लिअर रिएक्टर काय, इट इज अन apparatus in which heat is produced due to nuclear fission chain reaction. म्हणजे काय होत आहे, न्यूक्लिअर रिएक्टर काय, एक apparatus आहे, त्यामध्ये काय करतो आपण, हीट प्रोड्यूस करतो. तर हीट प्रोड्यूस कशी करतो, तर न्यूक्लिअर फिजन चेन रिएक्शन जी आहे, त्या रिएक्शनचा यूज करून आपण काय करतो, हीट प्रोड्यूस करतो. न्यूक्लिअर फिजन रिएक्शन म्हणजे काय, तर आपण जो हेवी न्यूक्लियस आहे त्याला ब्रेक करून दोन लाइटर न्यूक्लिया मध्ये कन्वर्ट करत असतो. आणि ही कंटिन्युअस चेन रिएक्शन असते. त्यामुळे काय होतं, आणि जेव्हा फिजन प्रोसेस होत असते त्यावेळेस काय होतं, एनर्जी रिलीज होते. त्यामुळे काय होतं, एनर्जी रिलीज होते म्हणजे काय होतं, हीट प्रोड्यूस होते. तर समजलं न्यूक्लिअर रिएक्टर म्हणजे काय. तर आता त्याचे पार्ट्स आहे, फर्स्ट वन इज न्यूक्लिअर फ्युअल, then second one is moderator, next control rods, then reflector, then reactor vessel, then biological shielding, and last one is coolant. आता वन बाय वन जे पार्ट्स आहेत ते आपण बघू. फर्स्ट वन इज न्यूक्लिअर फ्युअल. न्यूक्लिअर फ्युअल means a fuel of a nuclear reactor should be fissionable material which can be defined as an element or isotope whose nuclei can be caused to undergo nuclear fission. Correct. In previous lecture म्हणजे आपण काय केलं, आता मागचं जे लेक्चर होतं त्यामध्ये बघितलेलं आहे फ्युअल, बरोबर. तर फ्युअल काय, न्यूक्लिअर फ्युअल काय असतं, तर न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये जे मटेरियल यूज करतो आपण, फिजनेबल मटेरियल, ते असतं न्यूक्लिअर फ्युअल, बरोबर. तर ते न्यूक्लिअर फ्युअल कसं पाहिजे, तर एकतर एलिमेंट असतं किंवा आयसोटोप्स असतात, जे आयसोटोप्स हुज न्यूक्लिआय कॅन बी कॉज, म्हणजे त्याचं जे एक एलिमेंट किंवा न्यूक्लिआय आहे, त्याचं जो न्यूक्लिआय आहे तो काय करतो, फिजन प्रोसेस मध्ये
फिजन प्रोसेस मध्ये जातं आणि त्यामुळे काय होतं फिजन प्रोसेसमुळे काय होतं न्यूक्लिअर बॉम्बार्डमेंट म्हणजे काय होतं न्यूक्लिअर रिएक्शन होते आणि तिथे काय होतं फिजन चेन रिएक्शन होते आणि नंतर हीट प्रोड्यूस होते करेक्ट. तर फ्युएल कोणते कोणते एक तर युरेनियम 233 then next one is uranium 235 and plutonium 239. Natural uranium found in earth crust contains three isotopes, namely uranium 234, uranium 235 and uranium 238. Their average percentage is as follows. Uranium 238 is available in 99.3%. Okay. Then next one is uranium 235 available only in only 0.7%, and last one is uranium 234 available only in traces. म्हणजे काय युरेनियम 238 काय आहे तर एकदम लार्ज अमाऊंट मध्ये युरेनियम 238 सापडतो म्हणजे लार्ज कंटेंट कशाचा युरेनियम 238 99.3% मीन्स नियर अबाउट 100%. ओनली 0.7% अवेलेबल 0.7% कोणतं सापडतंय युरेनियम 235 अँड युरेनियम 235 एकदम रेअरली आपल्याला फाइंड होतं. सेकंड वन इज मॉडरेटर. मॉडरेटर म्हणजे काय इन द चेन रिएक्शन द न्यूट्रॉन्स प्रोड्यूस ए फास्ट मुव्हिंग न्यूट्रॉन्स. करेक्ट म्हणजे चेन रिएक्शन मध्ये काय होतं तर जे न्यूट्रॉन प्रोड्यूस होतात ते काय असतात फास्ट मुव्हिंग न्यूट्रॉन्स असतात. These fast moving neutrons are far less effective in causing the fission of uranium 235 and try to escape from reactor. To improve the utilization of these neutrons, their speed is reduced. म्हणजे काय असतं जे फास्ट न्यूट्रॉन्स प्रोड्यूस होत आहे ते काय लेस इफेक्टिव्ह असतात. कशासाठी म्हणजे जे आपली फिजन रिएक्शन करायची आपल्याला युरेनियम 235 ची त्यासाठी काय ते फास्ट मुव्हिंग न्यूट्रॉन्स जे ते काय लेस इफेक्टिव्ह येतात आणि ते काय करतात फास्ट मुव्हिंग असल्यामुळे काय करतात ते इस्केप करण्याचा ट्राय करतात म्हणजे काय होतात रिएक्टर मधून बाहेर पडण्याचा ट्राय करत असतात. तर आपल्याला काय करतात युटिलाइज करायचे ते ऑल न्यूट्रॉन जे ते काय करतात आपल्याला युटिलाइज करायचे. तर युटिलाइज करण्यासाठी आपण काय करतो त्याचा स्पीड काय करायचं आपल्याला डिक्रीज करायचंय. स्पीड तर आपण असं काही नाही की आता जसं आपल्या बाईकला वगैरे आपण ब्रेक लावतो ब्रेक लावल्यावर बाईकचं स्पीड कमी होतं तसं काय अरेंजमेंट तर नाही आता ब्रेक वगैरे सिस्टीम तर नसेल चेन रिएक्शनला. तर त्यासाठी आपण काय यूज करतो मॉडरेटर यूज करतो. तर इट इज डन बाय colliding them with the nuclei of other material which is lighter, does not capture the neutrons but scatters them. म्हणजे काय करतो असतो मॉडरेटर म्हणजे असं मटेरियल आहे त्यावर आपण काय करतो ते जे न्यूट्रॉन्स आहे ते काय करतो आपण ते न्यूट्रॉन्स त्यावर जर म्हणजे कॅप्चर झाले किंवा म्हणजे त्यावर स्ट्राईक जर झाले तर ते काय करतं त्याला म्हणजे कॅप्चर करत नाही म्हणजे काय करत नाही स्वतःकडे घेत नाही तर ते काय करतं रिफ्लेक्ट करतं म्हणजे रिफ्लेक्टर म्हणून ऍज अ रिफ्लेक्टर मटेरियल जसं असतं सेम वर्क करतं आपण मॉडरेटर. Each such collision causes loss of energy and the speed of the fast moving neutrons is reduced. Such material is called moderator. म्हणजे काय होतं जेव्हा कोलिजन होतं त्यावेळेस काय होतं लॉस ऑफ एनर्जी म्हणजे काय होतं एनर्जी लॉस होते म्हणजे काय होतं हीट प्रोड्यूस होते करेक्ट आणि स्पीड काय होतंय फास्ट मुव्हिंग न्यूट्रॉन जे त्याचं स्पीड काय होतं डिक्रीज होतं म्हणजे रिड्यूस होतंय. मग असं जे मटेरियल यूज करतो आपण म्हणजे कशासाठी तर न्यूट्रॉन जे फास्ट मुव्हिंग न्यूट्रॉन्स आहेत त्याला काय करायचं आपल्याला त्याचं स्पीड कमी करायचंय बिकॉज फास्ट मुव्हिंग असल्यामुळे काय करताय आपलं रिएक्टर मधून बाहेर पडण्याचा ट्राय करतात करेक्ट आणि त्यामुळे काय होतं आपली मग इफिशियंट राहत नाही सिस्टीम करेक्ट म्हणजे लेस इफेक्टिव्ह सिस्टीम मध्ये. आपण काय करतो मग मॉडरेटर म्हणून असं मटेरियल यूज करतो की जे काय करणार आहे जे न्यूट्रॉन्स आहे त्याला स्वतःकडे अट्रॅक्ट करणार नाही तर ते काय करेल त्याला म्हणजे त्यावर स्ट्राईक जरी झालं तरी काय करणार आहे तर रिफ्लेक्ट करेल म्हणजे स्कॅटर करेल म्हणजे दुसरीकडे रिफ्लेक्शन करून टाकेल त्याचं. त्यामुळे काय होईल मग ते जे न्यूट्रॉन्स वेस्ट होणार आहे आपले त्याचं काय होतं युटिलायझेशन होतं आणि त्यामुळे काय होतं आपली इफेक्टिव्हनेस ऑफ प्लांट इन्क्रीज होतो. आणि ज्यावेळेस त्या मॉडरेटरवर स्ट्राईक होणार आहे आपले न्यूट्रॉन्स त्यावेळेस काय होणार आहे लॉस ऑफ एनर्जी म्हणजे एनर्जीचा लॉस होणार आहे म्हणजे काय होणार आहे हीट एनर्जी प्रोड्यूस होणार आहे आणि सोबतच काय होणार आहे न्यूट्रॉन्सचं स्पीड रिड्यूस होणार आहे त्यामुळे ते चेन रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट होणार ते न्यूट्रॉन्स. मग असं मटेरियल जे यूज करतो त्याला आपण म्हणतो मॉडरेटर. नेक्स्ट द स्लो न्यूट्रॉन्स
or thermal neutrons so produced are easily captured by the nuclear fuel and the chain reaction is proceed smoothly. बरोबर, म्हणजे आता जे एक्सप्लेन केलं की म्हणजे न्यूट्रॉन स्लो होतात आणि त्यामुळे काय होतात ते चेन रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात, म्हणजे न्यूक्लिअर फ्युएल त्याला कॅप्चर करतं आणि त्यामुळे काय होतं फिजन रिएक्शन म्हणून चेन फिजन चेन रिएक्शन जी आहे आपली ती होते आणि त्यामुळे काय होतं म्हणजे एकदम स्मूथली होते. आता मॉडरेटर मध्ये आपण कोणत्या मटेरियलचं मॉडरेटर बनवलेले असतात, तर फर्स्ट वन इज ग्राफाइट, देन हेवी वॉटर, देन बेरिलियम आर जनरली युज्ड एज मॉडरेटर. म्हणजे हे तीन मटेरियल जे आहे ग्राफाइट, हेवी वॉटर अँड बेरिलियम, हे तीन मटेरियल काय करतो आपण मोस्टली यूज करत असतो. आता मॉडरेटर आहे त्याचं आपल्याला म्हणजे मॉडरेटर जेव्हा आपण चूज करणार आहे तर त्यावेळेस काय बघावं लागतं, फॉलोइंग प्रॉपर्टीज आपल्याला काय करावं लागणार आहे, बघावं लागणार आहे. A moderator should possess the following properties. First property is it should have high thermal conductivity. म्हणजे काय पाहिजे, हाय थर्मल कंडक्टिव्हिटी पाहिजे. कारण काय होणार, ज्यावेळेस न्यूट्रॉन्स त्यावर स्ट्राईक होणार त्यावेळेस काय होणार आहे, एनर्जी लॉस होणार आहे, म्हणजे हिट प्रोड्यूस होणार आहे. त्यामुळे काय पाहिजे, तर त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी काय पाहिजे, जास्त पाहिजे, म्हणजे त्याच्यावर जेव्हा हिट प्रोड्यूस होणार त्या हिटचा इफेक्ट झाला नाही पाहिजे इझिली. देन नेक्स्ट वन इज इट शुड बी अवेलेबल इन लार्ज क्वांटिटी इन प्युअर फॉर्म. म्हणजे प्युअर फॉर्म मध्ये आपल्याला काय पाहिजे, लार्ज क्वांटिटी मध्ये अवेलेबल झाले पाहिजे. देन नेक्स्ट वन इज इट शुड हॅव हाय मेल्टिंग पॉइंट इन केस ऑफ सॉलिड मॉडरेटर्स अँड लो मेल्टिंग पॉइंट इन केस ऑफ लिक्विड मॉडरेटर्स. सॉलिड मॉडरेटर्स शुड ऑल्सो possess गुड स्ट्रेंथ अँड मशिनेबिलिटी. म्हणजे आता आपण जे हेवी वॉटर जे बघितलं होतं ते काय असणार आहे, लिक्विड. ग्राफाइट अँड बेरिलियम काय असणार आहे, तर आपलं काय होतं आपण त्याला सॉलिड मॉडरेटर. करेक्ट. तर सॉलिड मॉडरेटरचं काय हाय मेल्टिंग पॉइंट पाहिजे आणि जे लिक्विड मॉडरेटर असणार त्याचं काय पाहिजे, लो मेल्टिंग पॉइंट. नेक्स्ट वन इज इट शुड प्रोव्हाइड गुड रेजिस्टन्स टू करोजन. म्हणजे काय झालं पाहिजे, आता रेडिओ रेज किंवा रेडिएशनचा त्यावर इफेक्ट नाही झाला पाहिजे, त्यासाठी काय पाहिजे मग ते गुड रेजिस्टन्स टू करोजन. म्हणजे ज्यावेळेस रेडिएशनचा इफेक्ट होईल त्यावेळेस काय होणार आहे, करोजन होतं मटेरियलचं. तर मग काय पाहिजे आपल्याला, करोजन जर झालं तर आपल्याला काय करावं लागणार आहे, रिपीटेडली चेंज करावं लागणार आहे ते मॉडरेटर. तर मग आपल्याला मटेरियल चूज करताना असं चूज करायचं ते गुड रेजिस्टन्स पाहिजे, म्हणजे करोजन इझिली करोजन झालं नाही पाहिजे असं मटेरियल चूज करायचं. म्हणजे काय होणार आपल्याला मटेरियल रिपीटेडली चेंज करावं लागणार नाही ते मॉडरेटर्सचं. करेक्ट. देन नेक्स्ट वन इज इट शुड बी स्टेबल अंडर हिट अँड रेडिएशन. म्हणजे काय, हिट आणि रेडिएशन जे असणार आहे त्यामध्ये काय पाहिजे, तर स्टेबल राहिलं पाहिजे, म्हणजे हिटचा आणि रेडिएशनचा त्यावर इफेक्ट नाही झाला पाहिजे. नेक्स्ट वन इज इट शुड बी एबल टू स्लो डाऊन न्यूट्रॉन्स. म्हणजे काय, तर न्यूट्रॉन्सला स्लो डाऊन करण्याची त्यामध्ये प्रॉपर्टी पाहिजे.